नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव शिवडे आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो. संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2026च्या बाजूनं PMOची बहुचर्चित बहुप्रतिक्षित सर्वाधिक निकाल देणारी मेंटॉरशिप बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून ही बॅच सुरू होते. तर या बॅचच्या बाजूनं माहिती देणारा एक छोटासा लेक्चर आहे. जी लोक जुनी आहेत, जी प्रिलिमच्या मेंटॉरशिपला होती, त्यांना मेंटॉरशिप बद्दल सगळी इत्थंभूत माहिती आहे. परंतु गट ब मुख्य परीक्षेच्या बाजूने जी पहिल्यांदाच मेंटॉरशिप बॅचला ऍडमिशन करतील किंवा प्रवेश घेतील, तर त्यांच्यासाठी नक्की मेंटॉरशिप काय आहे, CMO मेंटॉरशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यावरती कशा पद्धतीने आणि प्रकारे काम करतं आणि मेंटॉरशिपचं आउटपुट किती येतं, कसं येतं, याच्याबद्दल माहिती देणारा एक छोटासा लेक्चर आहे. अगदी व्यवस्थितपणे पहा. बाकी जर का तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा ऑफिसलाही तुम्ही ऑफलाईन येऊन भेटू शकता किंवा ऑफिसच्या नंबरवरती कॉल मेसेज करून सुद्धा तुमच्या प्रत्येक शंकेचं आम्ही निरसन करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी कमी फीजमध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणारी आणि मेंटॉरशिपच्या माध्यमातून रिझल्ट देणारी ही महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे. तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद किंवा तुमचे कॉल आणि मेसेज ही या बॅचच्या यशाची एक नवी कहाणी आहे असं मला वाटतंय. नक्की या मेंटॉरशिप बॅचमध्ये यावेळेला काय बदल करण्यात आलेत, कोणत्या प्रकारची माहिती किंवा कोणत्या प्रकारचा डाटा, लेक्चर्स या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत, याच्याबद्दलची माहिती या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी बॅच आहे तर ती 3 ऑगस्टला सुरुवात होते. तुम्हाला माहिती आहे की यावर्षी खूप वेळ मेन्सच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला मिळालेला आहे. तर मिळालेला वेळ सत्कारणी लावणं हे आपलं आता काम आहे. तर त्या दृष्टिकोनातून या बॅचची रचना किंवा डिझायनिंग करण्यात आलेलं आहे. 120 दिवसांची बॅच आहे. या 120 दिवसात कमीत कमी तुमच्या पूर्ण सिलेबसच्या आम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करून घेण्याचा प्रयत्न करू. ओके. आयोगाच्या चौकटीत अभ्यास करून जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यावरती आमचा प्रामुख्याने भर आहे. म्हणजे पेपर एकच होईल असंही नाही, पेपर दोनच होईल असंही नाही, तर दोन्हीच्या दोन्ही पेपर म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 ॲट अ टाइम तुम्हाला त्याचा सोबत अभ्यास करायचा आहे. म्हणजे जेणेकरून हे दोन्ही पेपर जर का व्यवस्थितपणे कव्हर झाले तर तुम्हाला मेन्सच्या बाजूने जास्त टेन्शन राहणार नाही. त्याच्यामुळे दोन्ही पेपरवरती भर असेल. दररोज टार्गेटनुसार अभ्यास करून घेतला जाईल. म्हणजे तुम्हाला टार्गेट्स दिले जातील, ते टार्गेट्स तुम्ही पाहिजे आणि त्या त्या दिवसाचं तुमचं शेड्यूल तयार करायचं. म्हणजे ही जी टार्गेट झाल्यानंतर आठवड्यानंतर तुमचे टार्गेट्स कंप्लीट होतील आणि टार्गेट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक टेस्ट द्यायचे. सकाळी जर का तुम्ही आम्ही टेस्ट सिरीज तिथं अपलोड केली टेस्ट, तर संध्याकाळी त्याची तुम्हाला उत्तरं आणि विश्लेषण PDF फॉर्मॅटमध्ये आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच थोडक्यात असं काय, तुम्ही एक आठवडा सगळे टार्गेट्स कंप्लीट केलेले आहेत एखाद्या विषयाचे, बरोबर? आणि काही काही जणांनी केले नाही. तुम्ही म्हणला केले, खोटं बोलला. तर खोटं बोलला तर लगेच आम्ही तुम्हाला क्रॉस चेक करू टेस्टच्या माध्यमातून. चला मग टेस्ट द्या. जर का टेस्टला चांगले मार्क आले तर म्हणायचं तुम्ही टार्गेट कंप्लीट केले. टेस्टला जर का मार्क नाही आले तर याचा अर्थ तुम्हाला अजून एकदा व्यवस्थितपणे रिवाइज करणं गरजेचं आहे. याशिवाय विकली प्रेडिक्शन नोट्स तुम्हाला दिल्या जातील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या डिटेल किंवा डेप्थवाल्या नोट्स नाहीत. मी सुरुवातीला सांगतो, नंतर मग तुम्ही फोन करून विचारता तर नोट्स आहेत की नाहीत. याच्यामध्ये टीचिंग केलं जात नाही आणि याच्यामध्ये डिटेल नोट्स दिल्या जात नाहीत. जर का 0.25 मार्काने तुमचा रिझल्ट राहत असेल ना, तर एका मार्काचं महत्त्व तुम्हाला मी सांगायला नाही लागायला पाहिजे. आम्हाला जे वाटतंय की ही 2 पेजेस दिल्यानंतर, या 4 पानांच्या नोट्स दिल्यानंतर तुमचा एखादा मार्क्स वाढू शकतो. अशा तुम्हाला प्रेडिक्शन नोट्स किंवा बूस्टर नोट जे आहे तर आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय, की ज्यामुळं तुमचा एखादा मार्क्स वाढू शकतो आणि तुम्ही रिझल्टमध्ये येण्याचे चान्सेस तुमचे वाढू शकतात. याचबरोबर टेस्ट झाल्यानंतर तुमचे वीकली डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स असतील आणि त्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यासाच्या बाजूने जे काही डाऊट्स येत आहेत किंवा जे प्रश्न निर्माण झालेत तर ते इथं तुमचे सॉल्व्ह होतील. याबरोबरच 24x7 तुम्हाला मेंटर सपोर्ट आहे. म्हणजे आता 24x7 म्हटलं की तुम्ही रात्री 12 वाजता फोन कराल, तर असं काय करू नका. जोपर्यंत आम्ही जागे आहोत तोपर्यंत आमचे फोन चालू आहेत, तोपर्यंत आम्ही तुमच्या प्रश्नांना गाईड करण्याचा प्रयत्न करतोय किंवा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. याशिवाय ऑफलाईनही तुम्ही ऑफिसमध्ये येऊन भेटू शकता जर का पुण्यात राहत असाल तर. जी लोक पुण्याच्या बाहेर राहत आहेत तर त्यांना आम्ही कॉल, मेसेजच्या माध्यमातून, डाऊट क्लिअरिंग सेशनच्या माध्यमातून, टेलिग्राम, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि अभ्यासाच्या बाबतीतले त्यांचे जे काही प्रश्न आहेत तर ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे तुम्हाला मेंटर सपोर्ट आहे. याशिवाय दर्जेदार PYQचं विश्लेषण आहे. म्हणजे आता बघा, 2023 ची मेन्स, 2024 ची मेन्स आणि 2026 ची मेन्स, तर अशा 3 मेन्स आपल्याकडे आहेत. तर या मेन्सचं दर्जेदार PYQचं विश्लेषण म्हणजे प्रश्न, उत्तर आणि विश्लेषण या फॉर्मॅटमध्ये आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतोय. याचाच अर्थ काय, या PYQच्या विश्लेषणाच्या माध्यमातून तुम्हाला एक माइंड मॅप तयार करता येईल स्वतःचा, की जेणेकरून या माइंड मॅपवरती आधारित तुम्हाला आयोगाला चांगले मार्क्स आणता येतील. याचबरोबर पर्यावरणाच्या नोट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. पर्यावरण म्हणजे तुम्ही जर का आता पाहिलं, या 2 मेन्सला तुम्हाला तो अनुभव आलाच असेल, गट ब आणि गट क च्या. पर्यावरणाच्या प्रश्नांची संख्या वाढली आहे.
म्हणजे गट क मुख्य परीक्षा तर जवळजवळ 10 पैकी 6 प्रश्न पर्यावरणाचे होते आणि 4 प्रश्न जिओग्राफीचे होते. तर पर्यावरणाच्या प्रश्नांची वाढती संख्या लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला काही पर्यावरणाच्या नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय, ज्या माध्यमातून तुमची पर्यावरणाची एक ताकदीची आणि चांगली रिव्हिजन होईल. याशिवाय प्रत्येक विषयाचं सविस्तर स्ट्रॅटेजी लेक्चर असेल. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की याच्यामध्ये फुल फ्लेज टीचिंग केलं जात नाही. याच्यामध्ये प्रत्येक विषयाचं एक स्ट्रॅटेजी लेक्चर दिलं जातं. सपोज आता मी पॉलिटी शिकवतो, तर पॉलिटीचं कसं असेल, पहिल्यांदा तुम्हाला 5 ते 6 तासांचं एक पॉलिटीचं लेक्चर मिळेल. ज्याच्यामध्ये पॉलिटीचे जे आपले 20 टॉपिक आहेत, 21 टॉपिक आहेत. तर त्या 21 टॉपिक मधलं काय वाचायचं, कसं वाचायचं, कुठून, किती, कुठपर्यंत वाचायचं, म्हणजे थोडक्यात एक वन डे रिव्हिजन आपण म्हणू शकतो, की जी 5-6 तासांची असेल. त्या प्रत्येक टॉपिकची इत्थंभूत माहिती जे गरजेचं आहे तेवढंच आम्ही त्या स्ट्रॅटेजी लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही विषयाचे टार्गेट सुरू करण्या अगोदर पहिल्यांदा तुम्हाला हे स्ट्रॅटेजी लेक्चर बघायला लागेल आणि मग तुम्ही टार्गेटला हात घालायचा. आणि हे स्ट्रॅटेजी लेक्चर जे आहेत तर त्याचा ऍक्सेस जो आहे तर तो अनलिमिटेड आहे. म्हणजे एकच व्ह्यू आहे, दोनच व्ह्यू आहेत, एवढाच बघा असं काही केलेलं नाहीये. जोपर्यंत तुम्ही ही 120 दिवसाच्या मेंटरशिपमध्ये इन आहात तोपर्यंत ती अनलिमिटेड वेळा तुम्हाला पाहता येतील. तर तुम्हाला असं वाटतं की परीक्षेला जायच्या अगोदर मला 7च्या 7 विषयांची स्ट्रॅटेजी लेक्चर बघायचे आहेत, तर तुम्ही बघू शकता. प्रत्येक विषयाची तज्ञ फॅकल्टी आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे करंट अफेअर्स असू द्या, मॅथ्स रिजनिंग असू द्या किंवा जीएसचे इतर विषय असू द्या. प्रत्येक मेंटॉरनी जीव ओतून ही स्ट्रॅटेजी लेक्चर बनवलेले आहेत आणि याचा 2000% तुम्हाला परीक्षेसाठी फायदाच होणार आहे. त्याच्यामुळे ती स्ट्रॅटेजी लेक्चर महत्त्वाचे आहेत. पेपरच्या अगोदर तुम्ही एकदा रिवाइज केली तर 2-4 प्रश्न जर त्याच्यातनं सुटतील, एवढं चांगलं ते स्ट्रॅटेजी लेक्चर आहे. याचबरोबर सातत्य टिकवणं, वैयक्तिक प्रश्नावरती काम करून चुका सुधारणं, याच्यासाठी सीएमओ या मेंटरशिपच्या माध्यमातून खूप चांगलं काम करते. अगोदरच्या लोकांना माहितच आहे, जे पहिल्यांदा मेन्ससाठी क्वालिफाय झालेले आहेत आणि पहिल्यांदा मेंटरशिपमध्ये येत आहेत, तर त्यांच्यासाठी ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. ही संधी मिस नका करू. ओके. सगळ्यात महत्त्वाचं काय, ह्या मेंटरशिपच्या माध्यमातून आम्ही काय करायचं नाही हे बाजूला काढतोय आणि जर का काय करायचं नाही हे बाजूला काढलं तर काय करायचं ते एवढंच राहतंय आणि ते एवढं राहिलेलं आणि ह्याच्यात तुमच्या मल्टिपल टाइम रिव्हिजन झाल्यामुळं तोही सगळा पोर्शन कव्हर होणार आहे. मेन्सच्या बाजूने प्रिपरेशन करत असताना पीवायक्यूचं महत्त्व आहे, मॅथ्स रिजनिंग सायन्स अँड टेकचं महत्त्व आहे, करंट अफेअर्सचं सुद्धा महत्त्व आहे आणि जीएसचे जे सब्जेक्ट आहे तर त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याच्यामुळं यावर्षी जर का तुम्हाला पोस्ट सिक्युअर करायचं असेल तर ही बॅच तुमच्यासाठी नक्कीच एक वरदान ठरेल. एक माइंड मॅपच्या माध्यमातून म्हणजे तुमचा जो मेन्सच्या बाजूने माइंड मॅप तयार झाला असेल तर त्याला प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर ही बॅच तुमच्यासाठी एक नवसंजीवनी ठरणार आहे. बरोबर. तर 120 दिवसांची बॅच आहे. 120 दिवस तुम्ही, आम्ही आणि मेंटरशिपचे टार्गेट्स एवढंच तुमच्या डोक्यात चाललं पाहिजे. मी नेहमी म्हणतो, जर का तुम्ही मेंटरशिपला आला आणि आम्ही जर का म्हटलं सूर्य उत्तरेला उगवतो, आम्ही काय तसं म्हणत नाही. उगाच ते क्रॉस चेक करत नाही बसायचं, खरंच उत्तरेला उगवतोय का. ह्या एवढ्या चांगल्या प्रयत्नातून ह्या बॅचचं डिझायनिंग केलेलं आहे आणि तुम्हाला 2000% ही बॅच रिझल्ट देईल. फक्त तुम्ही कष्ट प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही कंबाईन मेंटरचं ॲप जे आहे तर गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि त्या ॲपवरती ही बॅच तुम्हाला उपलब्ध होईल. याशिवाय हे 2 मोबाईल नंबर आहेत, याच्यावरती तुम्ही कॉल मेसेज करा. बॅचबद्दलची इतर माहिती तुम्हाला तिथेही दिली जाईल. याच्या पलीकडं जर का तुमचे काही डाऊट क्वेरीज असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. परंतु मला तर वाटतंय ही माहिती जी आहे तर ती तुम्हाला पुरेशी आहे. बाकी बॅचच्या माध्यमातून आपण भेटतच राहू. यावर्षी निकाल काढायचाच आहे किंवा रिझल्ट आणायचाच आहे, या इराद्यानं मैदानात उतरलेल्या प्रत्येकासाठी ही बॅच एक नवसंजीवनी ठरते असा मला विश्वास आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा जी लोक सगळे मेन्सला क्वालिफाय झालेले आहेत, याचा अर्थ तुमच्याकडे काहीतरी वेगळी एनर्जी आहे, वेगळं पोटेन्शियल आहे. तुम्ही गर्दीतनं आता गटात आलाय आणि गटातनं आपल्याला फायनल रिझल्टमध्ये जायचं आहे आणि फायनल रिझल्टच्या या प्रक्रियेमध्ये आम्ही या बॅचच्या माध्यमातून तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे हे ॲप डाउनलोड करून याच्यामध्ये इनरोल व्हा, ॲडमिशन घ्या आणि 3 तारखेपासून आपण कामाला लागूया. तुर्तास इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.